कृती कार्यक्रम वेगळा आहे. महात्मा गांधींचा कृती कार्यक्रम वेगळा, बाबासाहेबांचा वेगळा आहे. ठीक आहे. अस्पृश्य निवारणाच्या चळवळीमध्ये बाबासाहेबांना न मानणारा दलित समाज महात्मा गांधीसोबत होताच की. तुम्ही त्याचं नाव घेतलं. आता हा समाज, आता अनेक लोक होते त्या काळामध्ये की बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाला स्वाभिमान शिकवला. ठीक आहे. किंवा दलित समाजामध्ये आपण आपली गावगी सोडली पाहिजे, बलुतदारी व्यवस्था सोडली पाहिजे, महार वंदनाचा त्याग केला पाहिजे, हे करू नका म्हणणारा एक विचारधारा होतीच आपल्याकडे. म्हणून या ठिकाणी दलित समाज पूर्ण आंबेडकर चळवळीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे होता असं आपल्याला कुठे म्हणता येईल. तर त्याचं उदाहरण शिवराम कांबळे आहेत. शिवराम कांबळे हे गांधीवादीच आहेत ना. त्यांनी आंबेडकर चळवळीला विरोध केला, बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केलेला आहे शिवराम कांबळे यांनी. त्यामुळे मुद्दा हा येतो या ठिकाणी की दलित समाज मी जो म्हणतो तो बौद्ध समाज म्हटलेला आहे. बौद्ध समाजामध्ये जे बाबासाहेब आंबेडकर मानतात तो समाज, त्यांच्याबद्दल मी म्हटलेलं आहे की बौद्ध समाजामध्ये गांधीबद्दल अत्यंत कटुता आहे. हे एवढं मला म्हणायचं. किरांच्या पुस्तकामध्ये आणखी जास्त. आणि दुसरं म्हटलं हे बघा की अरुण कांबळे यांनी जनता पत्रातले अग्रलेख नावाचं पुस्तक लिहिलं. या संपूर्ण जनता पत्राच्या अग्रलेखामध्ये महात्मा गांधीजीवरचे असंख्य बाबासाहेबांचे लेख आहेत. हा कसला महात्मा, नासक्या विचाराचा कुचका, असे हे आहे शीर्षक आहे. आता हे जर तुम्ही अग्रलेख वाचले तर बाबासाहेब आंबेडकर त्या काळात असं का म्हटलं गांधीजीबद्दल, त्याचं तुम्हाला आकलन करावं लागेल ना. अरुण कांबळेंना ते आकलन नाही करता आलं. त्याने गांधीजीवर कठोर टीका केली आहे प्रस्तावनेमध्ये. जनता पत्राच्या अग्रलेखाचं संपादन करताना अरुण कांबळेंनी टीका केलेली आहे. आता त्या काळामध्ये टीका केलेली आहे ती योग्य असेल, नाही असं नाही, पण आजच्या परिप्रेक्षामध्ये आपल्याला नव्यानं महात्मा गांधीजींचा अभ्यास करावा लागेल आणि आंबेडकर आणि गांधी नव्यानं समजून घ्यावं लागेल. ठीक आहे. आगामीतून सगळ्यांची मांडणी खूपच चांगली झालेली, त्यामुळे त्याच्यामध्ये प्रश्न नाही. शशींनी जी मांडणी केली त्याच्यामध्ये एकच मुद्दा मी फक्त जरा त्याला दुरुस्त करू पाहतो. 1920 नंतरच्या चळवळीमध्ये स्त्रियांच्या सहभागाविषयी त्यांनी सांगितलं आणि ते खरे. पण त्याच्या आधी दक्षिण आफ्रिकेमध्ये असताना ज्यावेळी विवाहाच्या संदर्भामध्ये तिथे कायदा आला आणि इतर कुठल्याही पद्धतीने झालेला विवाह नामंजूर करण्याचा मुद्दा आला, त्यावेळी गांधींनी कस्तुरबांशी चर्चा केली आणि कस्तुरबांना एका अर्थाने उचकवलं, प्रवोक केलं की आता तू माझी बायको नाही, तू माझी रखेली वगैरे. आणि मग कस्तुरबांना पण मुद्दा लक्षात आला आणि त्यावेळी सगळ्या स्त्रिया रस्त्यावर आल्या. कस्तुरबांनी ते आणलं आणि तो माझ्या कल्पनेप्रमाणे बहुतेक तो पहिला प्रसंग आहे की ज्याच्यामध्ये स्त्रियांनी आंदोलनामध्ये येऊन रस्त्यावरती येऊन आंदोलन केलं आणि जेल पण केली. तर ती सुरुवात आहे आणि त्यानंतर तर खूप मोठ्या प्रमाणात आणि तो फार मोठा यश आहे गांधींच्या चळवळीचं की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रियांचा सहभाग झाला. पण तू फार चांगल्या पद्धतीने तो मुद्दा मांडत आहे. नमस्कार, माझे नाव ओमप्रकाश चिंचोलकर, फर्ग्युसन महाविद्यालयातून आलोय. मला सोनवणे